ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना 45 दिवसांचा स्वतंत्र कालावधी, तिन्ही ऋतूतील तारखा जाहीर. शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. महसूल राबविण्यात येणाऱ्या ई पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या सहाय्याने आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करण्यासाठी प्रत्येक हंगामाला 15 दिवस असे सुरुवातीचे 45 दिवस स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतर उर्वरित खातेदारांची नोंद घेण्यासाठी सहाय्यक स्तरावरही प्रत्येक हंगामाला 15 असा 45 दिवसांचा स्वतंत्र कालावधी दिला जाणार आहे. चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिनांक 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत ई पीक पाहणीसाठी मुदत होती. त्यानंतर दिनांक 15 सप्टेंबर पासून ते 28 ऑक्टोबर पर्यंत सहाय्यक स्तरावरून शिल्लक खातेदारांची नोंदणी होणार आहे. रब्बी हंगामात दिनांक 1 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान शेतकरी स्तरावरील पाहणी, तर दिनांक 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान सहाय्यकांची प्रक्रिया पार पडेल. उन्हाळी हंगामासाठी हीच पद्धत लागू असेल. दिनांक 1 एप्रिल ते 15 मे शेतकरी स्तरावरील, तर दिनांक 16 मे ते 29 जून हा सहाय्यक स्तरावरील कालावधी राहील. यासोबतच वर्षभरातील फळबाग गटातील पिकांसाठी सहाय्यक स्तरावरील कालावधी वगळता उर्वरित कालावधीत शेतकरी स्वतः आपल्या पिकांची ई पीक नोंद करू शकणार आहेत.